तेल गरम झालेलं आहे. मीडियम फ्लेम वरती मक्याचे पोहे तळून घेऊ. पोहे छान फुललेले आहेत. चाळणीमध्ये काढून घेऊ. मोहरी, जिरं, शेंगदाणे लो फ्लेम वरती परतवून घेऊ. चणे आणि कढीपत्ता घालून गॅसचा फ्लेम बंद करून घेऊ. लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून परतवून घेऊ. चिवड्याची फोडणी थंड करून यामध्ये हळद, मिरची पावडर, धने-जिरे पावडर, मीठ आणि साखर घालून मिक्स करून घेऊ. चिवड्याची फोडणी तयार झालेली आहे. चिरून घेतलेली कैरी, लसूण, मीठ, मिरची पावडर, कैरीच्या आंबटपणाप्रमाणे गूळ घालून मिक्सर फिरवून घेऊ. चटपटीत कैरीची चटणी तयार झालेली आहे. चिवड्याची फोडणी थंड झालेली आहे. यामध्ये निवडून घेतलेले मुरमुरे घालून मिक्स करून घेऊ. तळून घेतलेले मक्याचे पोहे मिक्स करून घेऊ. हिरवी काकडी साल काढून किसून घेतलेली आहे. कांदा, किसून घेतलेली काकडी, किसलेली कैरी, टोमॅटो, कैरीची चटणी, चाट मसाला, चिवडा आणि फरसाण घालून मिक्स करून घेऊ. कोथिंबीर आणि बारीक शेव घालून घेऊ. अशा पद्धतीने थोडी थोडी भेल मिक्स करून घ्यायची. मस्त टेस्टी चटपटीत कैरी चिवडा भेल तयार झालेली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.